आपण मोस्टली विषय कव्हर केले आहेत सर, जितके मी आपल्या नॉलेज आहे ते ज्या कामामध्ये आता कोणी यशदाला जातो, कोणी वेगवेगळ्या मास्टर ट्रेनर म्हणून जातोय. जवळपास 15 मिनिटाची व्हिडिओ आहे, म्हणजे आपण जास्त मोठी पण व्हिडिओ ठेवत नाही, कारण की जास्त स्वतःच्या अनुभवातून ते बनवलेलं आहे. आणि माझा ते क्लिअर म्हणणं आहे की आपण कमी पिरियड मध्ये कमी ते प्रॉपरली मॉडिफाय करून ते केलेलं आहे. तो दिस इज समथिंग की आपण महसूल डिपार्टमेंट मार्फत स्टार्ट केलेला आहे. याच्यानंतर आपल्याकडे ऑलरेडी सगळ्यांना सुधारणाचे डायरेक्शन मध्ये घेऊन गेले होते. तो आपण त्याच दिवस ठरवलेला आहे की ऍटलीस्ट मध्ये शासन आपल्या लेखाच्या कुठल्या दराने आपल्याला मदत आणि लाभार्थ्यांना मानधन कसं मिळते हे सगळं एकदम सोप्या गोष्टीमध्ये आपण आता हानीसाठी 10 ऑक्टोबर 2022च्या पत्रान्वये सन 2022 नंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भूधारणा पद्धती. कोणतीही शेतजमीन जेव्हा आणि यामध्ये फक्त आपल्याकडे जसं 7/12 झाला, पेटफाची नोंदणी झाली, नवीन जमीन मोजणी संदर्भात खूप नागरिक आमच्याकडे येतात की सर कसा करायचे, ते कार्यालय रेस्पॉन्स करत नाही. तो त्यांचे कोणकोणते अधिकार आहे, त्यांना कसा रीतीने अर्ज करायचे, फी कसा भरायचे, सगळे विषय त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. कृषक परवानगी एनए परमिशन आपण देतो ते त्याची प्रोसेस काय आहे, विहित कालावधी काय आहे, आरटीएस कायदा काय म्हणतो आणि वेगवेगळे कायद्यांचा त्यामध्ये कसा बंधन आहे ते आपण यामध्ये सगळे कव्हर करतोय. पीका संदर्भात जर तुम्हाला नवीन पीक घ्यायचे असेल, या पीक मध्ये काय नवीन संशोधन झाले असेल तो त्या संदर्भात पण आपण माहिती देतो. रस्त्यांच्या वादाचे जितके विषय आहेत की आता शेतकऱ्यांच्या वाद आणि तेच विषय खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात तहसीलदारांकडे येतात, तो त्या संदर्भात राईट अथॉरिटी कोणती आहे, दिवाणी न्यायालयाकडे कोणते अधिकार आहे, तहसीलदारांकडे कोणते अधिकार आहे, अपील मध्ये जायचं तर कसं जायचं, कोणत्या कोर्टामध्ये तुम्ही स्वतः न्यायाची दाद मागू शकता, त्याची डिटेल विगतवारी आपण यामध्ये दिलेली आहे. सर्वसामान्य माणसाला सोप्या आणि सहज कशा गोष्टी शासनाच्या उपलब्ध करून देता येईल या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मनोगतामध्ये बोलून दाखवलं आणि हे काम सुरू होतच. त्यांना यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं याचा पुढाकार घेतला आणि एवढ्या लवकर महाराष्ट्रात मला वाटतं कुठेही झालं नाही. आज आमच्या यवतमाळात याची सुरुवात झालेली आहे. हे सुद्धा आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे.